तर लाडकी ताईंनो, हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, अजिबात स्किप नाही करायचा आहे, कारण की याच्यात तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सुद्धा बघायला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, याच्यात तुमचे सर्व जे प्रश्न असणार आहे ते सर्व आपण सॉल्व्ह करणार आहे, सगळ्यांचा आन्सर तुम्हाला भेटणार आहे, सगळ्यांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओ पासून मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींनो, सर्वांना खुश खबर आहे, आणि आपल्या ज्या नाशिक जिल्ह्यातल्या लाडकी बहिणी आहे ज्यांना अजून हप्ता पडलेला नव्हता, आज आपण बघितलंय की 2 ते 3 वाजेच्या मध्ये सगळ्यांना आपला हप्ता आपल्या बँकेत आलेला दिसतोय। आणि ज्यांना ज्यांना अजून नाही हप्ता अजून पडला नाहीये त्यांनी कमेंट करायचं आहे, त्यांच्यासाठी आपण अजून त्याच्यावरती काय उपाय आहे आपण व्हिडिओ मध्ये सगळं बघणार आहोत। आता ज्यांना आपल्या ज्या लाडकी ताई आपले ज्यांना अजून हप्ता पडला नाही तर ते घाबरू नका, अजून एक दिवस आपल्याकडे बाकी आहे, कारण की आज आहे 13 तारीख आणि 14 तारीख पर्यंत शेवट सांगितलंय। अजून उद्याचा दिवस आहे, उद्या हप्ता वाटप होणार आहे नाही होणार आहे त्याच्यावरती मी तुम्हाला उद्या परत एक नवीन व्हिडिओ बनवून सांगून देईल। 11-12 वाजेपर्यंत आपला तो व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती, तर घाबरू नका, एक दिवस अजून आपल्याकडे बाकी आहे। ज्या लाडकी ताईंना पैसे आलेले, किती हप्ता आला, 1500 आला, 4000 आला आणि दिवाळी बोनस सुद्धा येणार आहे सगळ्यांना, तर किती बोनस आलाय ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदा तुम्ही हा चॅनल व्हिजिट केला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि तुमचं स्वागत करतो मी टेकवाला सीट। आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय, लाईक करायचं, व्हिडिओला शेअर करायचं आपल्या सर्व लाडके ताईंना, त्यांना पण कळायला पाहिजे की त्यांचा बोनस कधी येणार आहे, त्यांचे पैसे कधी येणार आहे, आणि त्यांचे पैसे नाही आले पण मग कारण काय ते सुद्धा त्यांना कळायला पाहिजे। तर शेअर नक्की करायचं आपल्या लाडक्या ताईंमध्ये, आणि घाबरू नका, अजून एक दिवस बाकी आहे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर लाडकी ताईंनो, हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, अजिबात स्किप नाही करायचा आहे, कारण की याच्यात तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सुद्धा बघायला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, याच्यात तुमचे सर्व जे प्रश्न असणार आहे ते सर्व आपण सॉल्व्ह करणार आहे, सगळ्यांचा आन्सर तुम्हाला भेटणार आहे, सगळ्यांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओ पासून मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। ज्याची अजून केवायसी झाली नसेल त्यांनी केवायसी केली की नाही ते सुद्धा आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं आहे। आपण कुठून बघतोय व्हिडिओ ते आपला जिल्हा आणि आपल्याला कोणता कोणता हप्ता पडलेला आहे ते सुद्धा कमेंट मध्ये सांगायचं आहे। जर तुम्ही कमेंट मध्ये आपल्याला हे सांगशाल तर आपल्याला कळेल तर कोण कोणत्या जिल्ह्यात राहता आणि त्याला किती हप्ता पडलाय आणि कोणते कोणते हप्ते आलेले। अजून तुम्हाला जर 13वा 14वा हप्ता आला नसेल तर घाबरू नका, अजून आपल्याकडे एक दिवस बाकी आहे। लाडक्या ताईंनो, घाबरू नका, आणि आपल्या सरकारने जाहीर केलंय की आपल्याला दिवाळीचा बोनस सुद्धा मिळणार आहे। तर ते किती मिळणार आहे, 2 ते 5000 पर्यंत आपल्याला दिवाळीचा बोनस बघायला मिळणार आहे, आणि ते किती येणार आहे, किती लाडकी ताईंना येणार आहे ते सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, म्हणून तुम्हाला सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। सर्वात पहिले आता बघू आपण की आपल्या कोणत्या कोणत्या लाडकी ताईंना पूर्ण 3 हप्ते आलेले किंवा 2 हप्ते आले। आता जर तुम्हाला 2 हप्ते आले असतील तर होऊ शकतं उद्याचा एक दिवस बाकी आहे, त्यात तुम्हाला तो हप्ता सुद्धा पडेल। तर लाडकी ताईंनो, ज्यांना ज्यांना हप्ता आला नसेल तर त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे। तो कारण असं आहे की जर तुमच्या कुटुंबात 2 लाडक्या ताईंपेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला हप्ता यायला अडचण येऊ शकते, कारण की सरकारकडून जाहीर झाले की एका कुटुंबात फक्त 2 आपल्या लाडक्या ताई असायला पाहिजे तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, पैसे मिळणार आहे। आता आपल्या अशा काही लाडक्या ताई असतील ज्यांना आपल्याला सर्व हप्ते पण पडले आणि त्यांना दिवाळी बोनस सुद्धा आलेला आहे, तर असे काही लाडके ताई आपल्याला बघायला मिळत आहे, पण मग ते अजून काही आपल्या ज्या लाडक्या ताई दुसऱ्या त्यांना अजून आलेले नाही। काहीच आपण लाडक्या ताईंना हा हप्ता आणि हा दिवाळी बोनस आलेला दिसतोय आपल्याला, तर अजून कोणाला नाही आलाय किंवा हप्ते सुद्धा बाकी आहे, तर ते सुद्धा आपण सांगू काय कारण आहे, कधी येणार, आणि घाबरू नका, अजून एक दिवस बाकी आहे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आज आपण बघितलं की असे काही लाडकी ताई आहे ज्यांना 5 वाजे ते 7 वाजेच्या मध्ये सुद्धा पैसे आणि हप्ता आपण जमा झालेला दिसून येतोय, आणि त्यांना असे कोणते कोणते लाडके ताई आहे ज्यांना 5 वाजे ते 7 वाजेच्या मध्ये हप्ता जमा झालेला आहे, त्यांच्या बँकेत हप्ता जमा झालेला आहे, तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि अजून जर तुमचे पैसे जमा नसेल झाले, असे जे काही लाडके ताई आहे ज्यांना अजून 5 वाजे ते 7 वाजेमध्ये सुद्धा अजून पैसे जमा नाही झाले तर घाबरू नका, एक दिवस अजून आहे आपल्याकडे, 14 तारीख पर्यंत मुदत दिलेली होती। उद्या बघू आपण हप्ता किती वाजता वाटप सुरू होतो आणि किती वाटणार आहात, किती आपल्या लाडक्या ताईंना मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या ताईंना आपल्या पैसे मिळणार आहात, तर सर्व आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ, कारण उद्या मी माहिती अजून गोळा करून तुम्हाला त्या विषयावरती व्हिडिओ बनवून सांगेल। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे पण उद्याचे नेक्स्ट येणारे व्हिडिओ असतील तुमच्यापर्यंत सहजासहज पोहोचतील, आणि बेल आयकॉनला ऑल वरती करणे, कारण की नोटिफिकेशन तुमच्या
लगेच मोबाईलवरती पडेल जसा माझा व्हिडिओ अपलोड होईल. तर लाडकी ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. ज्यांना अजून पैसे नाही आलेले त्याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे, त्यांना कसं काय पैसे मिळणार आहे, त्यांना कसं काय हप्ता आपल्या अकाउंटमध्ये पडणार आहे, ते सर्व प्रोसेस आपण उद्या बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.